तू जा म्हणलं ना. हे बघ आता अजिबात येळ वाया घालवायचं नाही. तू तू आताच्या आता जा आणि देवी आईंना सांग की आमच्या पारूला लगीन करायचं नाही म्हणून जा. अगं हो अगं बाळा, अहिल्या देवी किर्लोस्कर आहेत त्यांना असं कसं सांगणार? हे बघ बा, तुला बोलायला होत नसेल तर मी आज जाऊन बोलतो. असा जातो, असा उभा राहतो आणि असा पडापडा बोलतो. माझ्या ताईला लगीन करायचं नाही आणि मी तिला कुठे बी जाऊन देणार नाही. हळू बोल. तिथं जाणार, त्यांच्या समोर उभा राहणार, फडाफडा बोलणार. अरे तुला एकट्याला त्यांच्या समोर जाताना तुझी तंतरती कोणीतरी माणूस सोबत लागतो आणि त्या माणसाच्या मागे लपून बोलत असतो. तुम्ही बघितले? एक मिनिट बा, तो लपून राहतो, तू तर लपून राहत नाही ना. मग तू जा आणि देवी आईंना स्पष्ट सांग की मला इथं राहून त्यांची सेवा करायची आहे, मला इथं राहून समद्यांची सेवा करायची आहे. बाप बा आणि तू त्यांना हे बी सांग की त्यांनी दिलेली 8 दिवसाची शिक्षा आहे ना ती बी संपवा म्हणून. हा 12 बंगल्यावर लई कामं आहेत रे, मला ना लई कामं करायची आहेत. 12 श्रीकांत सर येण्यावर गोळ्या घेत नाहीत. मग आदित्य सरांना सकाळी सकाळी काळी कापी लागते, देवी आईंना पूजेची तयारी करून द्यायची असते. मग तुला कळत कसं नाही, मला लई कामं असतात. तू तू जरा समजून घे ना बाप. बा ना तू देवी आईंना हे बी सांग की पारू ना यापुढे तुमच्यापासून काय बी लपवणार नाही. हा तुम्ही जे सांगाल ना ते समज करायला तयार आहे. समज वय म्हणजे लगीन बी वय. नाही नाही लगीन नाही, लगीन अजिबात नाही. ते सोडून दुसरं काय बी बोल. अगं असं काय करते, अहिल्या मॅडमनी तुझ्या करता हारीचं स्थळ सुचवलंय, त्यांना असं नाही कसं म्हणायचं. बा मी तुला सांगितलं ना, मी लगीन करणार नाही म्हणजे नाही. हळू 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 बोल. आता कसं सांगायचं त्यांना? बरं बघतो, जसं जमल तसं सांगून येतो. जा लवकर जा जा. हे आपलं प्रॉडक्ट मार्गी लागलं की आपण एक्झिबिशनला जाऊयात. बरेच दिवस झाले तू माझ्याबरोबर एक्झिबिशनला आली नाहीयेस. आठवतंय का कधी आली होतीस ते? ठरलं. नक्की नक्की. आई बाबा, आय एम सॉरी, मला जरा एक खूप महत्वाचं बोलायचं होतं. बोल ना. बोल. आई बाबा, आपल्या प्रॉडक्टला खरंच खूप छान रिस्पॉन्स येतोय. फक्त प्रॉब्लेम असा आहे की कॉम्पिटिशन खूप टफ आहे. त्यामुळे मला असं वाटतंय आपण आपलं प्रॉडक्ट ग्रासरूट लेवल पर्यंत पोहोचवणं खूप जास्त गरजेचं आहे. गुड. म्हणजे गावागावात, खेड्यात, वस्तीवर आणि त्या गावातली महिला मंडळं आणि बचत गटांचा खरंच खूप उपयोग होणार आहे आपल्याला. सो मी सुरुवातीला एक 3 दिवसाची प्रमोशनल ऍक्टिव्हिटी प्लॅन केली आहे. त्यासाठी आपण आपल्या टीमला वखारवाडी या गावात घेऊन जाणं गरजेचं आहे. हे पायलट प्रोजेक्ट असणार आहे आणि त्यानंतर हे कॅम्पेन आपले बाकीचे टीम सगळे रन करतील. ओके ओके ठीक आहे. ह्याचं प्रॉपर नियोजन करणे मला सांग. या. आणि मी सुरुवातीला जेव्हा प्लॅन केलं होतं. अरे ये मारुती ये. तू बोललास पारुशी? त्याच्याविषयीच बोलायला आलोय. बोल ना. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पारू बरोबर लग्नाचा विषय काढला, पण लग्नाचा विषय काढल्या काढल्या ती रडायला लागली. नुकत्याच एका वाईट प्रसंगातनं गेली पोर, त्यामुळं जरा घाबरली. मारुती, जे असेल ते बोल. मॅडम, तुम्ही पारूच्या भल्यासाठीच हरीश साहेबांचं स्थळ सुचवलं, पर लग्न करायला नाही म्हणते ती. आणि वर असंही बोलली की तुम्ही जर का बळजबरी केली तर घर सोडून निघून जाईल म्हणून. मला माफ करा मॅडम, मी पारूला नाही समजावू शकलो. हॅलो. एक मिनिट. हा मी आलेच.
बोला. अहिल्यादेवी किर्लोस्कर, यावेळी साहेबांची पूर्ण तयारी झाली आहे. आता ते एक मोठं वादळ म्हणून तुमच्या किर्लोस्कर कुटुंबावर तुटून पडणार. तुम्ही उभं केलेलं हे साम्राज्य उद्ध्वस्त करणार. आता तुम्ही फक्त बघतच राहा. साधारणतः हा असा प्लॅन. चांगलं. नाहीतर आई मग- आली. पहिल्या काही सिरियस नाही. आदित्य, तू त्या प्रमोशनल टूर बद्दल सांगत होतास ना? होय. सो बेसिकली 3 दिवस वाखरवाडीला जावं लागेल आणि ब्रँड अँबॅसेडर म्हणून पारूलाही जावं लागेल. बर. हरीश सुद्धा असेल ना सोबत? हरीश आय थिंक सो 2 दिवसासाठी कुठल्या तरी फोटो एक्झिबिशनला गेलाय आणि आम्हाला उद्याच निघावं लागेल. हरकत नाही. तुम्ही व्हा पुढे. तो परत आला की जॉईन करेल तुम्हाला वाखरवाडीमध्ये. करेक्ट आहे. म्हणजे या कॅम्पेनच्या निमित्तानं हरीश आणि पारूची व्यवस्थित ओळख होईल, एकमेकांचे स्वभावही कळतील. आणि ती आत्ता लग्नाला नकार देते त्याचं कारणही तसंच आहे. पण हरीश चांगला मुलगा आहे हे तिला कळल्यानंतर ती कदाचित लग्नाला तयारही होऊ शकते ना. आणि आदित्य, पारूला हरीश सोबत लग्न करण्यासाठी तयार करायची जबाबदारी तुझी. हो. सरप्राइजिंग आहे. नाही म्हणजे तुला इथे किर्लोस्कर हाऊसची सर्वंट बनवून तिकडे ओरिजिनल सर्वंटच्या लग्नाचं प्लॅनिंग सुरू आहे. सो बॅड. यू वेट हिअर. मी पण आले जरा पार्टिसिपेट करू. काय झालं सासूमा? कसलं डिस्कशन सुरू आहे? आदित्य, उद्या तुमच्यासोबत दिशा आणि प्रीतमला सुद्धा घेऊन जा वाखरवाडीला. पण ह्या सगळ्यात मीडियाला मात्र लांब ठेवा. म्हणजे पिकनिक? वाव! मी लगेच जाते आणि तयारीला लागते. आलेच. बाय. दिशा, मारुती, पारूला कंपनीच्या कामासाठी आदित्य सोबत वाखरवाडीला जावं लागणार आहे. तुला चालेल ना? वय म्हणजे तुम्ही म्हणाल तसं. बरं, येऊ का मी? येतो. पारू, तुला लग्न करायचं नाही हे मी सांगून आलो. मग आता आपल्याला घर सोडायला लागणार बा? आई रे बाळा, असं कशाला करतील ते? चांगली माणसं आहेत. तुझं लग्न ठरवताना बी चांगल्या भावनेनेच विचार करत होते. आता तुला लग्न नाही करायचं ठीक आहे. आताही मला म्हणले पारूच्या मनाविरुद्ध काही करायचं नाही आपल्याला. काय? हे बा, म्हणजे आता माझ्या लग्नाचा काय विषय नाही ना? अजिबात नाही. बरं, कामाचा विषय वाटलंच मला. देवी आईने ना मला लगेच कामावर बोलवलं बघ. बा, मी लगेच जाते. तसं मी घरात बसून लय कंटाळा आलाय मला. त्या कामाचं नाही, मग दुसऱ्या कामाचं आहे. आता कुठलं काम? म्हणजे आता आहे बघ, तू आदित्य बाबांच्या ऑफिस मध्ये ते काय मारेल का काय आहेस ना, तर त्याच्याकरता 2-3 दिवस तुम्हाला बाहेर गावी जायचंय. उद्याच निघायचंय, तयारीला लागा. काय? हा. 2-3 दिवस बाहेर? हो. ते बी मी एकटी? मग? नाही नाही आबा, मी तुला न गणीला सोडून ना कुठं बी जाणार नाही. डॅडी, तू माफ जाशील. मी तुला एकटीला सोडणारच नाही. मी बी येणार तुझ्या संगत. अरे बाळा, त्यांच्या ऑफिसचं काम आहे, तुला नाही जाता येणार. असू दे की, मी बी मदत करतो त्यांना. मला पगार बिगार काय नको. हा, मी जाणार त्यांच्या सोबत. आणि बा, आता माझ्या शाळेला सुट्टी लागली.
लागली. खरंच की. मग एक काम करा, सावित्री आत्याला घ्या बरोबर, हर्षदला घ्या बरोबर, त्याच्यानंतर त्या सावंत मावशी आहेत त्यांना घ्या बरोबर, त्याच्यानंतर ते आपले कोण विक्रम दादा आहेत त्यांना घ्या, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीके दादांना पण घ्या बरोबर. अख्खा वराड घेऊन जा. चालतंय बा. हे बघ बा, मी गणेन वैजून उद्याच जातो, तू बी आमच्या बरोबर चल. अरे तुम्ही काय अक्कल मोडीत घाण ठेवलीये का? अरे ऑफिसच्या कामाला चालला ना तुम्ही, फिरायला चाललात का? तुम्हाला नाही त्याला नेता येणार. बरं ठीक आहे, वैजू नको, पण मी गणीला घेऊन जाणार माझ्या बरोबर. तो नाही आला ना तर मी बी नाही जाणार. हा लगे रहो शब्बास शब्बास. वा 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 वा, लगे राहो. हे असंच जाऊन त्या देवी आईंना जाऊन सांग, लगे राहो. वा लगे राहो, जा जाऊन सांगा, आम्ही बी येतो. हो हो, तेच डोळे फायनल झालेत. आपण सगळे होल्डिंग आहेत ना कंटिन्यू करूया. त्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट करता येते. येस. अरे सावित्रीताई, तुम्ही इथे रूम मध्येच? करा ना, अजून चेष्टा करा, माझा अपमान करा. अगं चेष्टा नाही, या साडीमध्ये खरंच तू सावित्री वाटलीस मला. काय हो, मला सांगा, तुमचं मन दगडाचं आहे का? नाही ना? मग तुमच्या बायकोची जी अवस्था झाली आहे ती दिसत नाहीये का तुम्हाला? मी नोकर आहे या घरातली? नाही ना? अहिल्या वहिनी जशा सून आहेत या घरातल्या, तशीच मी पण सून आहे ना. मग मला ही शिक्षा का? दामिनी, तू जे काही कांड केलेस ना, त्या मानाने ही शिक्षा अगदीच नॉर्मल आहे. आणि तुला पण थोडीशी कामाची सवय असू दे ना. आपल्या घरातल्या सर्वंट सोबत, सगळ्या एम्प्लॉई सोबत तू कशी वागत होतीस हे तुला आता त्यांच्या जागेवर काम करताना कळेल. आणि जे झालंय ना ते उत्तम झालंय. तुमच्याशी बोलायला आले ना, ती चूक झाली आहे माझी. सावित्री, पटकन जेवायला दे मला. मला ना आज खूप भूक लागली. काय? सॉरी. दामिनी, बस. बस बस. सगळ्यांना तेच फील होतंय का जे मला होतंय? म्हणजे चवीत काही फरक जाणवत नाही का जेवणाच्या? हो रे, नेहमीची चव नाही आहे जेवणाला. काय ग, स्वयंपाक तू बनवला नाहीयेस ना? म्हणजे जेवणाला काहीच चव नाहीये म्हणून विचारलं. सावित्री आत्या, सावित्री आत्या. या ना, या. सावित्री
सावित्री आत्या, ह्यो डबा शिरकन सरांना द्या. पारू अगं तू काय करतेस इकडे? उगाच कोणी पाहिलं ना तर अडचण होईल बाळा. कुणी नाही बघणार, नका काळजी करू. अहो शिरकांत सरांना ना गावाकडच्या पद्धतीने बनवलेली लापशी खायची होती. कालपासनं माझ्या माग लागले होते. एवढा समजा गोंधळ झाला, त्यातनं राहूनच गेलं. मला चैनच पडत नव्हती, म्हणून मी हे बनवलं. तुम्ही एक काम करा ना, यातलं ना थोडस शिरकांत सरांना वाढा तरा. नको ग बाळा, कुणाला उगीच लक्षात आलं ना तर माझी नोकरी जाईल. असं काय करताय सावित्री, ते कुणाला बी कळणार नाही. तुम्ही धरा ना, जा. आणि काय सांगू त्यांना मी? काय सांगू म्हणजे सांगा ना काहीतरी. असं नका करू, धरा. बरं बरं जाते. जा. हो. सावित्री तू काय असं डबा घेऊन उभी आहेस? काय त्याच्यात? लापशी आहे. एक मिनिट, हा डबा आपल्या किचन मधला नाहीये, कोणाचा आहे? पारूच्या घरातला आहे. तरी म्हटलं अजून तिचं नाव कसं नाही निघलं. तिला माहिती आहे ना की तिला शिक्षा दिली आहे, तिच्या हातचं आता कोणीच जेवणार नाहीये. ती लापशी घे आणि पहिला फेकून दे. सावित्री, पारूने हे आपल्या किचन मध्ये बनवलंय? नाही मॅडम, हे तिने तिच्या घरी बनवले आणि डब्यात भरून फक्त आणून दिले. अरे वा, म्हणजे शेजार धर्म पाहायला दिलं. वाढ 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 कसली बघते, वाढ. म्हणजे आता नोकरांना आपण आपलं शेजारी म्हणून घ्यायचंय का? दामिनी, किर्लोस्करांकडे नोकर मालक असा भेदभाव नाहीये. आणि जर तसं असतं तर आज तू या टेबलवर बसलेली नसतीस. कारण आज तू सुद्धा या घरची नोकर आहेस. विसरलीस? जेव शांतपणे. तू काय बघत उभी आहेस? तू वाढ ना पटकन. थोडंसंच खातो. बाबा, आता तुमची शुगर कंट्रोल मध्ये आहे ना? अरे म्हणून तर तिला करायला सांगितलं ना. राहू दे, नको. घे घे खा. वाह, हेवन हेवन म्हणजे टेस्ट असावी ना तर अशी. आई, टेस्ट कर ना. देवी आहे ना, माझ्या आजची लापशी खाल्ली.